हेमंत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून वर्षा बंगल्याजवळ घोषणाबाजी करण्यात आली आहे। हेमंत पाटलांकडून शक्ती प्रदर्शन केलं गेलं। कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते। हेमंत पाटील हिंगोलीचे घोषित उमेदवार आहेत, मात्र स्थानिक भाजपकडून त्यांना विरोध होतोय। हेमंत पाटील यांना उमेदवारी न देता दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे आणि त्यामुळेच शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। थेट हिंगोलीहून आलेले आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। काय नेमकं भावना घेऊन इथे आलेला? आज आम्ही नांदेड जिल्हा शिवसेना व हिंगोली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं हजारो शिवसैनिक या ठिकाणी आलेलो आहोत। आमचं मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे सर्व शिवसैनिकच्या वतीने की हेमंत भाऊनं आतापर्यंत हजारो कोटी रुपयाचे हिंगोली जिल्ह्यामध्ये कामं केलेले आहेत आणि मागचा जर इतिहास काढला 30 वर्षाखालचा इतिहास काढला तर कुठल्याही खासदारानं इतके कामं केलेले नाहीत आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आमच्या हेमंत भाऊवर प्रेम करून खूप हिंगोली जिल्ह्याला निधी दिला आहे। ते जर इतिहास जर काढला तर खूप प्रमाणात विकास काम झाले आहे, तरी त्या कामाची पावती म्हणून हे शिवसैनिक आग्रहाने या ठिकाणी साहेबाला विनंती करण्यासाठी हेमंत भाऊला तिकीट द्यावं म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। नक्कीच खरं तर समर्थनासाठी हे शेकडो जे कार्यकर्ते आहेत ते आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले। हेमंत पाटलांच्या मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात आता सध्या वर्षावरती घोषणाबाजी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।